शिवरायांच्या विचारांचा वारसा आपण खरंच जपतोय का, की तो फक्त जयघोषात अडकून राहिलाय? शिवजयंती आली की आपण सगळे एकच घोषणा देतो, जय भवानी जय शिवाजी. पण एक प्रश्न आपण सतत स्वतःला विचारायला हवा. आपण शिवरायांना दैवत मानतो, पण त्यांच्या मार्गावर आज खरंच चालतोय का? म्हणून मी ठरवलं, जर उत्तर शोधायचे असतील तर अशा ठिकाणी जायचं जिथे महाराज फक्त इतिहासात नाही तर तिथल्या वातावरणात, लोकांच्या भावनेत आणि प्रत्येक श्रद्धावान नजरेत दिसतील. म्हणून मी निघालो अशा एका ठिकाणी जिथे महाराजांचं एक भव्य, देखणं आणि अभिमानानं उभं असलेलं मंदिर बांधलेलं आहे. प्रश्न तोच होता, शिवरायांचा विचारांचा वारसा आपण खरंच जपतोय का? तर मित्रांनो, आता आपण मराडेपाडा इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्याकडे आलो आहोत. तर भरपूर ऐकलं होतं, बऱ्याच लोकांनी मला DMs केले होते की एक्झॅक्टली हे मंदिर तुम्ही नक्की पाहायला पाहिजे. आणि फायनली आपण आलेलो आहोत. भरपूर क्युरिओसिटी आहे, आतुरता आहे एक्झॅक्टली आतमध्ये काय असणार आहे. तर आपण खुद जाऊन आतमध्ये चेक करूया. आज शिवराय असते तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं असतं? खरं म्हणजे आज जर शिवराय असते, त्यांनी आजची परिस्थिती, सामाजिक जी राजकारण वगैरे आहे हे बघून ते अतिशय नाराज झाले असते. त्यांनी सांगितलं असतं की अरे, मी कधी जाती धर्म पाळले नाहीत, तुम्ही जाती धर्मात वाटलेले आहेत, भेद पडलेले आहेत. तर शिवरायांनी जसे जाती धर्म न पाहता सर्वांना एकत्र केलं, तसंच आज सर्वांना सूचित केलं असतं की माझ्यासारखं, मला मूर्ती म्हणून नका पूजू, मला विचार म्हणून पूजा. हे शिवरायांचे विचार आहेत, तर त्यांनी आपल्याला हे निश्चितच सांगितलं असतं. बरोबर. मग थोडक्यात एकत्र सगळ्यांना समभावाने कसं घेऊन चालायचं, त्या विचारांच्या दृष्टिकोनाने शिवरायांनी नक्की हे सांगितलं. हे मंदिर फक्त एक वास्तू नाही, इथे आपण आपल्या देवाला भेटायला येतो. कारण शिवराय आपल्यासाठी एक राजा नाही, एक दैवत आहे. तर आपल्यासोबत आता संस्कार आहे. एक प्रश्न विचारू मी तुला. छत्रपती शिवाजी महाराजांचा शाळेतील एखादा कुठला धडा आठवतोय का? आठवतो. प्रतापगडावरील भेट. कितवीत होता हा धडा? चौथीतला धडा आठवतोय तुला? बघ, महाराजांबद्दल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी आवडतात, बऱ्याच गोष्टी आहेत त्यांच्या आदर्श घेण्यासारख्यात. पण तुला जर मी एखादी एकच गोष्ट विचारेन जी महाराजांबद्दल तुला आवडते, तर तू सांगू शकशील? आपलं स्वाभिमान. अच्छा, स्वाभिमान ही गोष्ट त्यांनी सांगितली. थोडक्यात महाराजांबद्दल त्याची भरपूर ओढ आहे. महाराजांची, शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफान भल्या भल्याना कुठला घाम, याला कोण घालेले असेल दरबारी पुस्ती बेगम. राजाला पाहून कान म्हणून बसा, आओ आओ शिवाजी हमारे गले लगा. कान हाक मारितो हसरी, कान हाक मारितो हसरी, जो पूर्ण नजर गैरी गिरा 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 गिरा. मित्रांनो, पण जरी आपण त्यांना देव मानतो, डोकं टेकवतो, प्रार्थना करतो, पण शिवरायांना देव मानणं पुरेसं आहे का? इकडे फिरत असताना महाराजांच्या आयुष्याबद्दल पूर्ण इतिहास इकडे दाखवलेला आहे. तर एका प्रकारे नुसतं मंदिर नाही आहे, त्यांना वर्णन करणारं पूर्ण आयुष्य इकडे दाखवलेलं आहे. महाराजांचा इतिहास सांगणारे बऱ्याच अशा वस्तू इकडे ठेवलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता.
आता मागे हे जे चिलखत दिसतंय ते जवळजवळ 3 ते 5 किलोचं चिलखत आहे आणि बरीच अशी हत्यारं पण ठेवलेली आहेत. आजच्या युवा पिढीने शिवरायांकडून काय शिकायला हवं, तुम्हाला काय वाटतं? शिवरायांनी म्हणजे काय शिकावं म्हणजे तरुण पिढीने एकत्र येणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी ते उत्सव असतात शिवाजी महाराजांचे उत्सव ते एकत्रितपणे गुण्यागोविंदाने त्यांनी ते करावं हे आजच्या पिढी आदर्श घेतलं पाहिजे. आजच्या पिढीने जात भेद न मानता सर्व एकत्र कार्यक्रम राबवलं पाहिजे. आपल्यासोबत आपला नेहमीचा मित्र फिरस्त पण आहे, तर तो कल्याणलाच राहतो, इकडून जवळच. 1.25 तासात आपण इकडे मराठेपाडा भिवंडी येथील आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे आपण आलोय पहिल्यांदा. मला तर खूप छान वाटतं, पण कल्याणच्या इकडे जवळच हा स्वप्नील राहतो, तर तुला कसं वाटतंय? मला खरं सांगायचं तर खूप पहिली गोष्ट की इथे यायचं खूप दिवसापासूनचा प्लॅन होता, तो काही पॉसिबल होत नव्हता आणि थँक्यू तुझ्या निमित्ताने मला इथे येण्याचं ते सौभाग्य मिळालं. त्यांच्या तर एक गोष्ट मी सांगू नाही शकत, त्यांच्या अनेक गोष्टी आहेत आणि मी त्यांच्या एक गोष्ट एका शब्दात नाही सांगू शकत. त्यांचा एकच असा एक मुद्दा होता का ते सगळ्यांना एकत्र घेऊन चालत होते, ते गोष्ट मला आवडायची खूप. जय शिवराय. जय शिवराय. आपल्या महाराजांचं मंदिर म्हणजे हे एक वेगळंच बोलू शकतो, एक स्थान आहे जिथे आपण त्यांना नेहमी आपलं महाराज आपल्या मनात आहेत, आपण पुस्तकात वाचतोच. पण आजकाल कशी झालं आहे, आजकालची जी पिढी आहे ती रील्स आणि व्हिडिओजमध्ये जास्त इन्व्हॉल्व्ह आहे, ते पुस्तकं वाचण्यात जरा हे झाले. आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर खाली आपल्याला सगळे फोटोज लावलेले आहेत त्यांच्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे कारकिर्दी केली आहे त्याचं एका फोटो रूपेत त्यांनी दाखवलं आहे. आणि ते जर लहान मुलांना थोडं प्रेरणादायक झालं तर वेल अँड गुड, ते त्यातून खूप काही शिकू शकतील. आणि ज्यांना अजून जास्त जाणून घ्यायची इच्छा आहे ते जाऊन पुस्तकंही वाचतील. पण एक बोलतो ना ज्योत आपण लावतो ती या मंदिरात आल्यानंतर नक्कीच आपण आपल्या लहान मुलांना किंवा जे आजची पिढी आहे त्यांनी इथे नक्की यावं आणि हे बघावं आणि प्रेरणा घ्यावी. शिवरायांच्या विचारांचा वारसा धोक्यात आहे का? कदाचित नाही, पण जर आपण त्यांचा स्वाभिमान, शिस्त, आदर आपल्या आयुष्यात आणला नाही तर तो वारसा कदाचित फक्त घोषणेत राहील. मित्रांनो, आपल्याला आपल्या या अनुभवातून एवढंच जाणवलं की शिवराय फक्त इतिहासात नाहीत, ते आपल्या प्रत्येक निर्णयात असायला हवे. हा आहे शिवरायांचा विचारांचा खरा वारसा. शिवराय जिवंत आहेत, किल्ल्यांमध्ये नाही, मूर्तीमध्ये नाही, तर त्या प्रत्येक माणसात जो योग्य गोष्टींसाठी उभा राहतो. आणि हा वारसा म्हणजे फक्त साजरा करणं नाही, हा वारसा म्हणजे जबाबदारी. आता तो शिवरायांचा विचारांचा वारसा उचलायचा की फक्त बोलायचा निर्णय आपला आहे. जय भवानी, जय शिवाजी.